आज एका गोष्टीची वाटते, सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो, मर्द आपल्या शिवसेनेत आहे. आता जनता विमुख नाहीच आहे, नुसतं पैसे गिळणारं मुख आहे यांचं. भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत, पण विकास आणि नीतिमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत. अरे खरोखर लाज वाटते आम्हाला तुमची. मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते. अरे 5वी बहुमत आहे, वरती तुमचे बाप जरी तिकडे बसलेत दिल्लीमध्ये, तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला. जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा, भ्रष्टाचारी जनता पक्ष, त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये. तसंच तुम्हाला हे भ्रष्ट मंत्री काढून दुसरे मंत्री तुमच्याकडे घ्यायला काही माणूस नाहीये. कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती? देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावं की हे त्यांना पटते का, भ्रष्टाचार त्यांना पटतोय काय? पटत असेल तर बघू महाराष्ट्रातली जनता आहे आणि तुम्ही आहात, तुम्ही म्हणजे ते भ्रष्टाचारी. पण नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी सांगायला पाहिजे मला काढायचं हो, पण झालं असं की सहन होत नाही आणि सांगता येत नाही. मतांची चोरी केली त्याच्या विरुद्ध तिकडे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा निघतोच आहे. आणि काँग्रेसने त्यांना एक चांगला शब्द दिलाय, चीफ मिनिस्टर नाही म्हटलं, चीफ मिनिस्टर चोरांचा सरदार आहे. तर हे बाप, कारण ह्या संध्या कधीतरी मिळतात, कधीतरी मिळते. मला सुद्धा संधी नशिबाने अनपेक्षितपणाने मिळाली होती. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या कठीण काळात सुद्धा आपण सरकार चालवून दाखवलं, महाराष्ट्र वाचवून दाखवला. अरे सत्ता येते आणि सत्ता जाते, पण शेवटी इतिहासामध्ये तुमची नोंद काय होते ते महत्वाचं आहे. संपूर्ण महाराष्ट्र जागा झालेला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरात या भ्रष्टाचारांच्या विरुद्ध शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहे. आता तुम्ही ज्या घोषणा दिल्या, या भ्रष्टाचारांचं करायचं काय? पण डोकं असेल तर ना, कारण बिन डोक्याचे आणि नुसते पाय आहेत. सुरतेला पळून जायला, गुवाहाटीला पळून जायला. डोकं कुठे आहे? नुसते खोके. डोकं नाहीच आहे, बरोबर आहे, डोक्याच्या ऐवजी खोके आहेत. त्याच्यामुळे ते खोके घेऊन बसलेत. खरोखर आपण आताही जी काही सगळे बोर्ड घेतलेत, कायद्याचे रक्षक बनले, रक्षक बनले भक्षक, सगळे मुखवटे आहेत. एकूण जर का विचार केला तर आज दिल्लीमध्ये महाविकास आघाडी, इंडिया आघाडीतर्फे सर्व खासदारांचा मोर्चा हा निवडणूक आयोगावरती चाललेला आहे. पण त्यांना पोलिस अडवतात असं मी आता ऐकलं. आपण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरलेलो आहे. ही जी काय जुलूमशाही चाललेली आहे त्याच्या विरोधामध्ये आता जनतेला उतरावंच लागेल आणि जनता उतरते. वाट बघते कोण आहे, नेतृत्व कोण करते. लाज एका गोष्टीची वाटते की आपण दरवेळेला सांगतो की छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, साधू संतांचा महाराष्ट्र, नेहमी महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय असा आपला गौरवशाली अभिमान वाटणारा हा महाराष्ट्र या भ्रष्ट आघाडीने कितव्या रांगेत नेऊन बसवलाय? पाठीकडे एकदम भ्रष्टाचारात नंबर 1 पहिल्या रांगेत भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत, पण विकास आणि नीतिमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत. अरे खरोखर लाज वाटते आम्हाला तुमची. आपलंही ज्या वेळेला सरकार होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, आजपर्यंतची अशी एक परंपरा आहे की कोणत्याही मंत्र्यावरती आरोप झाले तर त्याची जबाबदारी घेऊन किंवा त्याची जबाबदारी त्याला देऊन त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि चौकशीला सामोरं जावं लागतं. मी सुद्धा मुख्यमंत्री असताना राजीनामे घेतले. एक मंत्री तुम्हाला माहिती आहे कोण, अत्यंत वाईट आरोप होते, महिलेवरचे आरोप, बरोबर ना? त्याला सुद्धा वनवासात पाठवला होता ना, वनमंत्री होता, वनवासात पाठवला होता. अगदी केंद्रामध्ये सुद्धा अशा काही घटना घडलेल्या आहेत. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना 5 मंत्र्यांचे राजीनामे, शोभाताई फडणवीस, शिवणकर होते, घोलप होते, सुतार होते आणि आणखीन एक कोणतरी होते, रवींद्र माने, आपलेच होते काही. पण तरी देखील तेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की असं नाही चालायचं, जनतेच्या मनात संशय आहे, तुम्ही निर्दोष आहात ना, राजीनामा द्या, चौकशीला सामोरे जा, त्याच्यात निर्दोष असलात तर मी तुम्हाला पुन्हा मंत्रिमंडळात घेईन. याला म्हणतात कारभार, याला म्हणतात मोठे जे काय आहे ना शब्द, जनताभिमुख. आता जनताभिमुख नाहीच आहे, नुसतं पैसे गिळणारं मुख आहे यांचं. ज्या पद्धतीने नुसते आरोप नाही केले आपण, अंबादास दानवे आहेत, अनिल परब आहेत, पुराव्यानिशी सभागृहामध्ये यांची लखतर आपण वेशीला टांगली होती. पुराव्यानिशी कोण डान्स बार चालवते, आमचा मंत्री, कोण बॅगा घेऊन बसले,
हा आमचा मंत्री. पण एक गोष्ट विचित्र किंवा चांगली अशी पाहायला मिळाली की जसं अभ्यास कोणताही असो, तुमची आवड कोणतीही असो, पण तुम्हाला सत्ता टिकवण्यासाठी कोणतं तरी मंत्रिपद आपल्याला द्यावं लागतं. पण पहिल्या प्रथम असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं. कोण? रमी मंत्री. हे रमी मंत्री आहेत. क्रीडा मंत्री कुठे आहेत? शेतकऱ्यांची चेष्टा करतात, शेतकऱ्यांची थट्टा करतात आणि भर सभागृहामध्ये रमी खेळतात तुम्ही. कशात रमतात तुम्ही? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाहीये, लक्ष द्यायला वेळ नाहीये. आणि देवेंद्र फडणवीस, आम्हाला वाटलं होतं की त्या भाजपचे हे कोणतरी परंपरा पुढे चालवणारे असतील. पुराव्यानिशी आरोप केल्यानंतर बिना चौकशी कसली करताय? चौकशी करायची गरज नाही, मंत्र्यांची हकालपट्टी केली जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती, असा विश्वास होता. पण मुख्यमंत्री सांगतात नाही, आम्ही त्यांना समज दिलेली आहे की यावेळेला रमी नको खेळू, 3 पत्ती खेळ. ही समज, मोठी समज नाही, समज देऊन सोडून देण्यात आलेले आहे की पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको, बॅग बंद ठेव. पुढच्या वेळेला तू सावली बार नेऊ ठेवू नको, भर उन्हाचा बार काढ. हे बघा आलं ऊन. सावलीमध्ये डान्स बार नको, उन्हामध्ये डान्स बार कर. आम्ही समज देऊन त्यांना सोडून दिलेले आहे, पुन्हा असं करायचं नाही. उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या विरोधात जन आक्रोश आंदोलन पुकारलं आणि आंदोलनादरम्यान त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भ्रष्टाचाराच्या रांगेत महाराष्ट्र 1 नंबरवर असून याची आम्हाला लाज वाटते. गद्दारांना डोकं कुठे आहे, फक्त खोकेच आहेत, अशा शब्दात ठाकरे यांनी शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्यावर टीका केली. तसेच या आंदोलनात ठाकरे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारला दारेवर धरलं. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणामध्ये मंत्र्यांची नावे समोर येत आहेत, तरीही सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीये. जर तुम्हाला थोडीशी जरी लाज वाटत असेल तर त्या भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घ्या, अशी मागणी त्यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला घेरलं. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, अशी तक्रार करत सरकार फक्त आश्वासनं देतंय. आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झालेला आहे. महाराष्ट्राच्या जिल्ह्यात व प्रत्येक शहरात या भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे. सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करण्यासाठी मर्द लागतो आणि तो मर्द आपल्या शिवसेनेत आहेत. या भ्रष्टाचाराचे करायचे काय? खाली मुंडकं वर पाय असे तुम्ही मानलात, पण डोके असेल तर ना, कारण हे बिंडोक डोक्यांचे लोक आहेत. त्यांना केवळ पायच आहेत. सुरतला आणि गुवाहाटीला पळून जायला यांच्याकडे डोके नाहीत, केवळ त्यांच्याकडे खोके आहेत. त्यामुळे ते खोके घेऊन त्यानंतर उद्धव ठाकरे पुढे असंही म्हणाले की तुम्ही भ्रष्टाचारांना पुरावे देऊनही केवळ समज देऊन सोडून देणार असाल तर मग आमच्या उपराष्ट्रपतींना तात्काळ राजीनामा घेऊन त्यांना वनवासात का पाठवले? जगदीप धनखड कुठे आहेत? त्यांचा राजीनामा का घेतला? कारणच समोर आलेलं नाही. मी दिल्लीत गेलो तेव्हा माझ्या कानावर आले होते की ते या सरकार विरोधात काहीतरी कारस्थान करत होते. हा संशय आला म्हणून त्यांना तडकाफडकीने काढले आणि गायब केलं. मग त्यांना का समज देऊन सोडून देण्यात आलं नाही? पुन्हा असे करायचे नाही, नाहीतर मी तुम्हाला पट्टीने मारेल असे सांगून त्यांनाही या मंत्र्यांसारखे सोडता आले असते. आज जगदीश धनखड गायब झालेत. चीनमध्ये सरकार विरोधात बोलणारा नेता 2-3 दिवसात गायब होतो असे सांगितले जाते. तो कुठे जातो तेच कळत नाही. आज आमचे उपराष्ट्रपती गायब झाले, ते कुठे आहेत ते तरी दाखवा. त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला, पण त्यांच्यावर कोणत्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत? कोणता डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत की तुम्ही डायरेक्ट त्यांचे ऑपरेशन केलेलं आहे? नेमके धनखडांचे झाले काय? त्यामुळे ज्या दिशेने हा राज्य कारभार चाललेला आहे, आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरलो आहोत. ही जी काही जुलूमशाही सुरू आहे त्यांच्या विरोधात जनतेला रस्त्यावर उतरावेच लागेल. ती उतरलेलीच आहे. ती वाट पाहत आहे की नेतृत्व कोण करतंय. लाज एका गोष्टीची वाटते, आपण दरवेळी सांगतो की हा शाहू फुले आंबेडकरांचा व साधू संतांचा महाराष्ट्र आहे. हे राज्य नेहमी देशाला दिशा दाखवते, पण या भ्रष्ट आघाडीने तो कितव्या रांगेत नेऊन बसवला आहे?
भ्रष्टाचारात नंबर 1 पाहिला तर रांगेत भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत येईल, पण विकास व नीतिमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत दिसेल. आम्हाला खरोखर लाज वाटत आहेत या लोकांची, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी चांगलंच जोडलं. तर उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.